नमस्कार मित्रांनो, तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. CDPचे 30 महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत. तर पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, विकास का अर्थ क्या है? आपले ऑप्शन आहेत, ए केवल शारीरिक वृद्धि, बी गुणात्मक और मात्रात्मक परिवर्तन, सी केवल मानसिक वृद्धि, डी इनमें से कोई नहीं. मित्रांनो 5 सेकंद आहेत आपल्याकडे. योग्य उत्तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे नंतर वळूया. मित्रांनो नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आपण 30 पैकी किती गुण आपल्याला मिळणार आहेत ते कमेंट करा व्हिडिओच्या शेवटला. आणि ही सिरीज आवडत असेल तर कमेंट करा ही सिरीज कंटिन्यू ठेवण्यासाठी. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बी गुणात्मक और मात्रात्मक परिवर्तन. दुसरा प्रश्न बघूया, विकास की प्रकृति कैसी होती है? ऑप्शन आहेत, ए आकस्मिक, बी क्रमिक, सी असंगत, डी स्थिर. 5 सेकंदामध्ये आपलं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो योग्य उत्तर काय आहे ते. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बी क्रमिक. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. तीसरा प्रश्न, पियाजे के अनुसार 7 से 11 वर्ष का बच्चा किस अवस्था में होता है? ए संवेदी गत्यात्मक अवस्था, बी पूर्व संक्रियात्मक अवस्था, सी ठोस संक्रियात्मक अवस्था, डी औपचारिक संक्रियात्मक अवस्था. मित्रांनो योग्य उत्तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत मित्रांनो. असेच प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर पूर्ण व्हिडिओ बघा. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे सी ठोस सक्रियात्मक अवस्था. पुढचा प्रश्न बघूया, निकटस्थ विकास क्षेत्र ZPD की संकल्पना किसने दी? ऑप्शन ए प्याजे, ऑप्शन बी कोलबर्ग, ऑप्शन सी वायगोस्की, ऑप्शन डी स्किनर. तर मित्रांनो योग्य उत्तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर मित्रांनो ZPDची संकल्पना सी वायगोस्की यांनी दिलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. 5वां प्रश्न, बुद्धि का द्विघटक सिद्धांत किसने दिया? ऑप्शन ए स्पीयरमैन, ऑप्शन बी थॉर्नडाइक, ऑप्शन सी पावलॉव, ऑप्शन डी बीने. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए स्पीयरमैन. पुढचा प्रश्न बघूया, सीखना किस प्रकार की प्रक्रिया है? सीखना किस प्रकार की प्रक्रिया है? ऑप्शन आहेत, ए जैविक, बी सामाजिक, सी सक्रिय, डी स्थिर. 5 सेकंदामध्ये आपलं योग्य उत्तर सांगा मित्रांनो. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी सक्रिय. पुढचा प्रश्न बघूया. 7वां प्रश्न, ऑपेरेंट कंडिशनिंग सिद्धांत किसका है? ए पावलॉव, बी स्किनर, सी थॉर्नडाइक, डी कोलबर्ग. योग्य उत्तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी स्किनर. पुढचा प्रश्न बघूया, प्रेरणा का मुख्य उद्देश्य क्या है? प्रेरणा का मुख्य उद्देश्य क्या है? ए व्यवहार नियंत्रित करना, बी व्यवहार उत्पन्न करना, सी सीखना बढ़ाना, डी उपरोक्त सभी. यापैकी योग्य उत्तर कमेंट करा मित्रांनो. काय ऑप्शन असणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो डी उपरोक्त सभी. पुढचा प्रश्न बघूया, बाल केंद्रित शिक्षा का मुख्य उद्देश्य? ऑप्शन ए शिक्षक को केंद्र में रखना, बी परीक्षा पर जोर, सी बच्चे की रुचि व क्षमता पर ध्यान देना, डी कठोर अनुशासन. याचं योग्य उत्तर आपल्याला आलंच पाहिजे मित्रांनो. तर योग्य उत्तर मला वाटते तुम्ही सर्वांनी कमेंट केलं असेल. त्याचं उत्तर आहे सी बच्चे की रुचि व क्षमता पर ध्यान देना. पुढचा प्रश्न बघूया, किशोरावस्था की प्रमुख विशेषता क्या है? ए धीमी वृद्धि, बी तीव्र शारीरिक व मानसिक परिवर्तन, सी स्थिरता, डी सरलता. याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. किशोरावस्था की प्रमुख विशेषता क्या है? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बी तीव्र शारीरिक व मानसिक परिवर्तन. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 11वां, सीखना एक सामाजिक प्रक्रिया है यह किसने कहा है? ऑप्शन ए प्याजे, ऑप्शन बी वायगोस्की, ऑप्शन सी स्किनर, ऑप्शन डी थॉर्नडाइक. तर मित्रांनो योग्य उत्तर मला वाटते तुम्हाला माहीत असेल. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी वायगोस्की. पुढचा प्रश्न बघूया, बहुबुद्धि सिद्धांत किसका है? ऑप्शन ए गार्डनर, ऑप्शन बी गिलफोर्ड, ऑप्शन सी थर्स्टन, ऑप्शन डी बीने. तर मित्रांनो बहुबुद्धीचा सिद्धांत ऑप्शन ए गार्डनरने दिलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया, कोलबर्ग का सिद्धांत किससे संबंधित है? ए संज्ञानात्मक विकास, बी नैतिक विकास, सी भाषा विकास, डी भावनात्मक विकास. 5 सेकंदामध्ये आपलं उत्तर सांगा मित्रांनो.
योग्य उत्तर आहे मित्रांनो बी नैतिक विकास. पुढचा प्रश्न बघूया. संज्ञानात्मक संघर्ष म्हणजे कॉग्निटिव्ह कॉन्फ्लिक्ट किसके सिद्धांत से संबंधित है? ऑप्शन आहेत पॅजे, स्किनर, पावलॉव, वायगोस्की. प्रश्न बघा मित्रांनो, संज्ञानात्मक संघर्ष किसके सिद्धांत से संबंधित है? पॅजे, स्किनर, पावलॉव, वायगोस्की. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पॅजे. पुढचा प्रश्न बघूया. आत्म अवधारणा का विकास किसके द्वारा होता है? ऑप्शन ए परिवार, ऑप्शन बी विद्यालय, ऑप्शन सी समाज, ऑप्शन डी सभी. मला वाटते तुम्ही याचं उत्तर दिले असेल. याचं ऑप्शन उत्तर आहे ऑप्शन डी सभी. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. बालक सबसे अधिक किससे सीखता है? ए पुस्तक, बी अनुभव, सी शिक्षक, डी परिवार. योग्य उत्तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा मित्रांनो. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अनुभव. पुढचा प्रश्न बघू मित्रांनो. अभिप्रेरणा का संबंध किससे है? ऑप्शन ए लक्ष्य, ऑप्शन बी रुचि, ऑप्शन सी आवश्यकता, ऑप्शन डी सभी. तर मित्रांनो याचं उत्तर आहे लक्ष्य, रुचि, आवश्यकता, म्हणजेच याचं उत्तर आहे डी सभी. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. समायोजन और आत्मसात सिद्धांत किसने दिया? अकोमोडेशन अँड असाइमलेशन हे सिद्धांत कोणी दिले? तर याचे ऑप्शन आहेत पॅजे, स्किनर, कोलबर्ग, ब्रुनर. तर मित्रांनो सांगा, अकोमोडेशन आणि असाइमलेशन, समायोजन आणि आत्मसात हे सिद्धांत कोणी दिलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पॅजे. प्रश्न विचारण्यासारखे आहेत मित्रांनो, म्हणून पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करा. ही PDF हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मी टेलिग्राम चॅनलला देऊन देईल. आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे जॉब स्टेशन आर. त्याला जाऊन फॉलो करा. ही PDF तुम्हाला मिळून जाईल. पुढचा प्रश्न बघूया. इंक्लूसिव एजुकेशन का मुख्य उद्देश्य? ए कमज़ोर बच्चों को अलग कक्षा, बी सभी को समान अवसर, सी प्रतिभावान बच्चों को प्रोत्साहन, डी कोई नहीं. मित्रांनो याचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये कळवायचं आहे. याचं उत्तर आहे मित्रांनो बी सभी को समान अवसर. पुढचा प्रश्न बघूया. स्कैफोल्डिंग का संबंध किस मनोवैज्ञानिक से है? ऑप्शन ए प्याजे, ऑप्शन बी वाइगोस्की से, ऑप्शन सी स्किनर से, ऑप्शन डी थॉर्नडाइक से. उत्तर सांगायचं आहे मित्रांनो कमेंटमध्ये. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वाइगोस्की. पुढचा प्रश्न बघूया. प्रगतिशील शिक्षा का जनक कौन है? प्रगतिशील शिक्षा का जनक कौन है? ऑप्शन ए जॉन डेवी, ऑप्शन बी पियाजे, ऑप्शन सी फ्रायड, ऑप्शन डी थॉर्नडाइक. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए जॉन डेवी. पुढचा प्रश्न बघूया. तैयारी का नियम किसने दिया? ऑप्शन ए थॉर्नडाइक, ऑप्शन बी स्किनर, ऑप्शन सी पॅजे, ऑप्शन डी पावलॉव. तर मित्रांनो योग्य उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि लक्षात पण ठेवायचं आहे, चुकलं असेल तर. तैयारी का नियम किसने दिया है? तैयारी का नियम थॉर्नडाइकने दिया है मित्रांनो. ऑप्शन ए इज राइट आंसर. पुढचा प्रश्न बघूया. बालक की सर्वांगीण विकास का मुख्य माध्यम? बालक की सर्वांगीण विकास का मुख्य माध्यम. ऑप्शन ए खेल, ऑप्शन बी दंड, ऑप्शन सी प्रतियोगिता, ऑप्शन डी परीक्षा. तर मित्रांनो आपल्याला एकदम पॉझिटिव्ह उत्तर द्यायचं आहे. आपलं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन ए खेल. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न 24वां. भाषा विकास का प्रथम चरण. ऑप्शन ए एक शब्दीय, बी क्विंग, ऑप्शन सी दो शब्दीय, ऑप्शन डी वाक्य. योग्य उत्तर मला माहीत आहे मित्रांनो, तुम्हाला देखील माहीत आहे. तर कमेंट सेक्शनमध्ये लवकरात लवकर तुम्हाला ऑप्शन टाईप करायचं आहे की 24व्या प्रश्नाचं कोणतं ऑप्शन बरोबर राहणार आहे ते. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी क्विंग. पुढचा प्रश्न. रचनावाद कंस्ट्रक्टिविज्म किसके सिद्धांत पर आधारित है? बच्चा ज्ञान स्वयं बढ़ाता है, शिक्षक ज्ञान देता है, पाठ्यपुस्तक महत्वपूर्ण है, डी परीक्षा महत्वपूर्ण है. तर मित्रांनो योग्य उत्तर आहे ए बच्चा ज्ञान स्वयं गठता है. पुढचा प्रश्न बघूया. सीखने की सबसे ऊंची अवस्था. ए समझ, बी स्मृति, सी अनुप्रयोग, डी विश्लेषण. लवकरात लवकर उत्तर कमेंट करा मित्रांनो. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे डी विश्लेषण. पुढचा प्रश्न बघूया. भावनात्मक विकास किस पर निर्भर करता है? ए परिवार, बी वातावरण, सी अनुभव, डी सभी. याचं उत्तर तर योग्य तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे मित्रांनो.
तरी देखील आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे, कारण आपल्याला 30पैकी किती गुण मिळाले हे बघायचं आहे. तर आपला योग्य उत्तर आहे मित्रांनो डी सभी. पुढचा प्रश्न बघूया. पुरस्कार का प्रभाव कैसा है? ए व्यवहार बढ़ाता है, बी व्यवहार घटाता है, सी कोई प्रभाव नहीं, डी दंड समान. योग्य उत्तर लवकर टाईप करा मित्रांनो. टाईप करताना 28 समोर डॅश आणि त्याचं ऑप्शन जे काय असेल असं टाईप करायचं आहे मित्रांनो. योग्य उत्तर मित्रांनो व्यवहार बढ़ाता है, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न. मानसिक आयु की संकल्पना किसने दी? ऑप्शन ए बीने, ऑप्शन बी पियाजे, ऑप्शन सी थर्स्टन, ऑप्शन डी गार्डनर. लवकरात लवकर कमेंट करा मित्रांनो. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बीने. शेवटचा प्रश्न बघू मित्रांनो आणि ठरवूया की कोणाला किती 30पैकी किती गुण आलेत ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. 30वा प्रश्न. शिक्षक की भूमिका सीखने में कैसी होनी चाहिए? ऑप्शन ए नियंत्रक, ऑप्शन बी सहायक ॲज अ फॅसिलेटर, ऑप्शन सी निरीक्षक, ऑप्शन डी दंड देने वाला. तर मित्रांनो आपल्याला सर्वांना माहीत आहे याचं उत्तर सुलभक म्हणजे सहायक म्हणजे फॅसिलेटर. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं थांबूया. शेवटपर्यंत बघण्यासाठी आपल्या सर्वांचा धन्यवाद. ही PDF हवी असेल तर कमेंट करा. ही तुम्हाला टेलिग्रामला मिळून जाईल. आपल्या टेलिग्रामचं चॅनलचं नाव आहे जॉब स्टेशन आर. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.